गिरीश महाजन, टीम फडणवीस यांच्यामधले संकटमोचक। मात्र कुंभमेळा मंत्रिपदाची धुरा खांद्यावरती असलेल्या गिरीश महाजन यांच्या समोर एक मोठं असं संकट उभं ठाकलेलं आहे आणि हे संकट म्हणजे तपोवनामधल्या वृक्षतोडीला होणारा विरोध। आता साधुग्रामसाठी दुसरी जागा शोधायची की सर्वांचा म्हणजे विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विरोध झुगारून साधुग्रामसाठी तपोवनामधल्या झाडांवरती कुऱ्हाड चालवायची असा एक यक्ष प्रश्न सध्या गिरीश महाजन आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्या समोर उभा ठाकलाय। शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून तपोवनातल्या झाडांना राखी बांधण्यात येते। या रक्षाबंधनात जेवढं पर्यावरण प्रेम दडलंय तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त भाजप विरोधही दडलाय। अजित पवारांनी सयाजी शिंदेंना पाठिंबा दर्शवत वृक्षतोडी विरोधात भूमिका घेतली आणि फडणवीस महाजनांना धक्का दिला। शिंदेंच्या शिवसेनेनं अजितदादांच्या राष्ट्रवादीपेक्षा एक पाऊल पुढे टाकत थेट मैदानात उतरून तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केलाय। जेव्हा सामान्य जनतेला एक झाड तोडायचं असतं ना, तेव्हा ते झाडाचं वय बघून तेवढं पैसे त्यांना डिपॉझिट करावे लागतात। त्या बदल्यात त्यांना दुसरं झाड लावावं लागतं आणि ते झाड तितक्या वर्षाचं होईपर्यंत ते पैसे रिटर्न करत नाही आणि मग हे झाडं तोडतात, याचं डिपॉझिट कोण करणार हा मला प्रशासनाला सगळ्यात पहिला प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या साधूंसाठी त्यांना हे झाडं तोडायचे ना, त्या साधूंना विचारा की ते खुश आहेत का हे झाडं तोडून। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत देखील तपोवनाचा मुद्दा उपस्थित केलाय। झाडे ही निसर्गाची फक्त सजावट नाही, ती भविष्याची हवामान सुरक्षिततेची हमी आहे आणि म्हणून माझी केंद्र सरकारकडे स्पष्ट मागणी आहे की तपोवन परिसरातील सर्व वृक्षतोड तात्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पर्यावरण व विकास यात समतोल राखणारा पर्याय निवडावा। आधी पर्यावरण प्रेमी, मग सामाजिक संघटना, नंतर कलाकार मंडळी आणि आता महायुतीतलेच मित्रपक्ष। तपोवनातल्या वृक्षतोडीला सर्वांनीच विरोध केल्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांसमोरचं आव्हान वाढलंय। आता मी त्याबद्दल काही बोलणार नाही। आता त्यांना एकदम आठवण का झाली किंवा काय, ठीक आहे, त्यांचं ते नाशिककर आहेत, त्यांची भावना मी समजू शकतो झाडाच्या बाबतीमध्ये। पण आता मला तुम्ही सांगा, जर 400 झाडं समजा वाईटात वाईट झालं, ते 300 झाडं त्यातले वाया जातील, समजा प्लॅन केले तर येणार नाही किंवा काय होईल। पण जर त्याच्या बदल्यामध्ये आम्ही जर 15,000 झाडं लावतो तर हा केवढा मोठा विषय आहे। मला थोडं समजून घ्या शासनाची भूमिका आमची, आणि हे आपलं शहर आहे, आपल्या सगळ्यांना मिळून हे करायचं आहे। झाडं तोडून तपोवनात साधुग्रामच्या जागेवर कोणतंच एक्झिबिशन सेंटर उभारणार नसल्याचा शब्द गिरीश महाजनांनी दिलाय। झाडं तोडून, एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे नियमाने मागितलं। तुम्हाला इथली इंडस्ट्रीची संघटना आहे, मी नंतर माहिती घेतली, त्यांनी सांगितलं की आपण इथे साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल, त्याचं तुम्ही भाडं घ्या, भले आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल। नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात, हे असतात, त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल। पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, ते त्या ठिकाणी करायचं नाही। पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही। सरकार आश्वासन देत आहे, पण दिवसेंदिवस तपोवनातील वृक्षतोडीला होणारा विरोध वाढतच चाललाय। शुक्रवारी दिव्यांगांनी तपोवन गाठत जोरदार घोषणाबाजी केली। तपोवनचा मान, नाशिकची शान अशा घोषणा आज पुन्हा एकदा साधुग्राममध्ये घुमत आहेत आणि ह्या घोषणा देणारे नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग बांधव आहेत। दिव्यांग बांधवांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज तपोवनामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या सर्व दिव्यांग बांधवांचा वृक्षतोडीला विरोध आहे। आपण सर्वजण जमलेला आहात, काय विरोध करताय? आज गेले महिन्याभरापासून हा विषय चालू आहे तपोवनामधील झाडे तोडण्याचा। तर आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातील शहरातील दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी येऊन आज एक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। आम्हाला प्रशासनाला हीच विनंती करायची आहे, आज हा श्वास तुम्ही तोडण्याचा काम करत आहे, प्रथम पहिले आमचे हात पाय तोडा आणि मग हे झाडे तोडा, हा पवित्रा आम्ही घेणार आहोत। वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पम्या देखील तपोवनामध्ये पोहोचला होता। पम्या, काय करतोय? माझं झाड तोडतायत। अहो, इथेच मी लहानचा मोठा झालोय, खेळलोय, बागडलोय, पण आता आहे ना, हे झाड तोडतायत। कोण तोडतोय झाड? सरकार। का बरं तोडतोय, तुला काय माहिती आहे का? नाही। इथे कुंभमेळा भरतोय, इथे साधुग्राम उभारलं जाणार आहे, साधू महंत इथे येणार आहेत,
अहो पण त्याच्यामध्ये माझ्या झाडांचा काय दोष? हां, ते झाड का तोडतायत? पण मग तुझे बाकीचे मित्र कुठे? तू एकटाच आलायस? हां, ते पण येतील. मी आलोय ना, तर अर्धवटराव, तात्या विंचू ते सुद्धा येऊन जातील. हां, त्यांच्यावर थोडासा उंफट स्वा केल्याशिवाय होणार नाही. पण कोण करणार आहे ओमपटस्वा? सगळी पब्लिक जर एकजूट झाली तर उंफट स्वा आपण करू शकतो. हा, त्यांनी जर निर्णय घेतला पब्लिकने तर सरकारला मान्य करावंच लागेल. खरं तर गिरीश महाजन यांना फडणवीस सरकारमधले संकटमोचक म्हणून ओळखलं जातं. मात्र तपोवनमधील वृक्षतोडीला वाढता विरोध पाहता आता गिरीश महाजनांवरच एक मोठं संकट ओढावलंय. या संकटावर ते काय तोडगा शोधणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.